नमस्कार, दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। कैरी आणि टोमॅटोची झटपट अशी चटणी करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले। त्यामध्ये असे टोमॅटो भाजून घ्यायचे। एका टोमॅटोचे 2 भाग केले होते, ते असे तेलामध्ये ठेवायचे, म्हणजे ते एका बाजूने भाजून निघतात। कैरीची साल काढून घेतले होते, ते कैरीच्या फोडी, 7-8 लसूण पाकळ्या आणि 4-5 मिरची। आता हे सगळं झाकण ठेवून वाफ काढायची, म्हणजे ते छान शिजतं। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आता हे दुसऱ्या बाजूने पण हे टोमॅटो असे उलटून घ्यायचे, परत एकदा झाकण लावून वाफ काढायची। असे आता हे सगळे छान परतून घेतले, परत झाकण लावून वाफ काढली। मस्त असे हे खूप छान अशी चटपटीत घरच्या घरी चटणी तयार होते। आता यात चवीप्रमाणे मीठ घातले, लाल मिरची पावडर घालायची आणि हे मिक्सर किंवा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता हे गार झाले की मिक्सरमधनं काढून घेतले। मस्त अशी चटपटीत चटणी तयार।